केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मोठी राजकीय घोषणा केली आहे. आठवले म्हणाले, शिर्डीचा खासदार होण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, पण 3 वेळा लोकसभेत आणि 3 वेळा राज्यसभेत जाणारा मी एकमेव रिपब्लिकन नेता आहे. तिसऱ्यांदा राज्यसभेत जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच RPI ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी आता आपण देशभर दौरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देशातील 5वा राष्ट्रीय पक्ष म्हणून RPI ची ओळख निर्माण करणे हेच माझे ध्येय असल्याचंही आठवले म्हणाले. आठवले यांनी सांगितलं की सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये RPI चे अस्तित्व आहे, तर नागालँडमध्ये पक्षाचे 2 आमदार आहेत. यावेळी त्यांनी दलित पॅंथर चळवळीच्या माध्यमातून दलितांवर अत्याचार विरोधात आवाज उठवला असल्याचंही सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच भाजप सर्व जाती जमातींना प्राधान्य देणारा पक्ष असल्याचं सांगत त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख केला. दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना आठवले यांनी या प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी होणे गरजेचं असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. मात्र हा अपघात असल्याचं मला वाटतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.